हॅलो फ्रेंड्स, कोकणी अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर मी आता चाललो आहे अथर्वच्या नाचणीमध्ये. तिकडं की नांगर धरला आहे आणि नांगर धरून तर खूप वेळ झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे कारण अथर्व आपला झोपला होता. सो त्याच्यामुळे आपल्याला खूप लेट झाला आहे. बघूया किती काय नांगरून झाला आहे. मला तर वाटतं जवळजवळ सगळा नांगरून झाला असेल. माझ्या मागच्या साईडला बघितलात तर आपला अथर्व डॉन आहे आणि आजूबाजूचा परिसर जर बघितलात तर संपूर्ण हिरवागार झाला आहे आणि आज ऊन पण खूप पडला आहे. सो त्याच्यामुळे पाऊस येण्याचे चान्सेस थोडे कमी दिसत आहेत कारण आता 2-3 दिवस झाले खूप ऊन पडतो आहे आणि पाऊस थोडासा पडतो म्हणजे पेरलेला भात आहे त्यासाठी ठीक आहे कारण काहीतरी पडतो ॲटलिस्ट दिवसभर ऊन पडल्याच्यानंतर. सो चला डायरेक्ट जाऊया नाचणीकडे आणि जाताना आजूबाजूचं एकदम सुंदर दृश्य तुम्हाला दाखवतो कारण अगदी संपूर्ण परिसर एकदम हिरवागार होऊन गेला आहे. गवत यायला तर सुरुवात झाली आहे बऱ्यापैकी. अथर्वडॉन आता उठला आहे, त्याचं तोंड बघा अजून झोपेतच आहे तो. चला बॅक कॅमेऱ्यानंच दाखवतो म्हणजे सगळं व्यवस्थितपणे तुम्हाला आजूबाजूचा निसर्ग बघायला मिळेल. सो गाईज आता आपण नाचणीच्या अगदी जवळ आलो आहे आणि इकडं बघितलं तर अजून तरी नांगरणी चालू आहे म्हणजे कंप्लीट तर झाला नाही. तर बघूया किती काय राहिला आहे तो. आणि आत्ता बेरीसाठी नांगर धरला आहे कारण ह्या जमिनीमध्ये आहे ना फोड केली होती त्याच्यानंतरला खूप पाऊस पडत होता आणि आता नवीन गवत उगवलं आहे बारीक बारीक. सो त्याच्यामुळेच आज नांगर धरला आहे. हे बघा बारीक बारीक गवत उगवलं आहे. इकडे नांगरलेला होता याच्या अगोदर परंतु पावसाने लगेच गवत त्या मातीमध्ये उगवतच असतो. सो त्याच्यामुळे फोड त्यानंतरला बेर करावी लागते आणि बेर झाल्याच्यानंतर जेव्हा आपण लावणी करतो ना नाचणीची सो त्या टाईमला एकदा नांगर धरायचा आणि पूर्णपणे प्लेन करून मग नाचणी लावली जाते. ती नाचणी कशी लावतात त्याची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि इकडं जर बघितलात तर नांगरणी चालू आहे. हा इकडचा संपूर्ण परिसर सकाळपासून नांगरून झाला आहे म्हणजे मी सकाळी येऊन गेलो, बैलांना घेऊन आलो होतो. सो बैलांना इथं दिली, नांगर वगैरे त्यांनी धरली. त्यानंतरला मग घरी गेलो. सो तेव्हा तर करायला भेटली नाही कारण नुकताच सकाळी उठलो होतो आणि बैल घेऊन आलो लगेच इकडं. सो हे बघा आजूबाजूचा परिसर इकडं नांगरून झाला आहे आणि इकडचा 1-2 वरे राहिलेत. नाचणीचा नांगरताना खूप टाईम लागतो कारण नाचणीत बरीचशी दगडी असतात. हे बघा आपले काळू बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओमध्ये दिसत असतील तुम्हाला कारण लास्ट टाईम आपण जी बाहेर शेतातली फोड चालू होती तेव्हा व्हिडिओ केली होती. त्यानंतरला आज मला वाटतं व्हिडिओ असेल. सो बरेच दिवस झाले आणि आपला बघा मोबाईल दिसला की तो कॅमेऱ्याकडेच बघत असतो तसा आता पण व्हिडिओ चालू झाली आणि आपल्याकडेच बघतोय. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे बघा नाचणीत नांगर धरला तर खूप टाईम लागतो. त्याचं रिझन म्हणजे हे बघा हे बऱ्याचशा ठिकाणी दगडी आहेत, खूप साऱ्या दगडी आहेत. अथर्वने इकडं जमिनीमध्ये दगडी लावून ठेवल्या आहेत. सो त्याच्यामुळे खूप टाईम लागतो. हे बघा जिकडं तिकडं बघितलात तर दगडी आहेत. आणि नाचणी इकडं लावण्याचं मेन कारण म्हणजे अशी जी खड्याची माती असते ना, जिकडे खडे जास्त असतात, सळसळीत माती म्हणजे सांगायचं झालं तर सळसळीत माती असते ना, सो त्याच्यामध्ये नाचणी व्यवस्थित होते. त्याच्यामुळेच ही जी इकडं दगडी आहेत तरी पण नाचणी केली जाते. नाहीतर तुम्ही बोलाल एवढी दगडी आहेत आणि नाचणी तिथं का करतात. सो त्याच्यामागचं हे कारण असतं की जमीन ही नाचणीसाठी ही जमीन एकदम सुपीक असते. सो त्याच्यामुळे या दगडीच्या जमिनीत नाचणी केली जाते. सळसळीत माती लागते नाचणीला व्यवस्थितपणे होण्यासाठी कारण शेताच्या जमिनीमध्ये नाचणी अजिबात होत नाही एवढा, म्हणजे तिकडे चिखल वगैरे असतो शेतामध्ये. सो तेवढ्या चिखलात नाचणी व्यवस्थितपणे होत नाही. सो त्याच्यामुळेच इकडे नाचणी केली जाते. आणि काय अथर्व कसं आहे, कसं वाटतं आज इकडं आलायस तो? मग आज सुट्टी आहे, मजा आहे. मग आज कुठं दौरा आहे? आज कुठं नाही, घरातच. नदीवर जाऊया. ठीक आहे. इकडं बघा आणि नाचणी तुम्ही बघितलीत तर हे बघा कसे एकदम मस्तपैकी रुजले. आता पूर्णपणे हिरवीगार झाले. 8-10 दिवसामध्ये पण लावण्यासाठी एकदम परफेक्ट होऊन जाईल.
सो नाचणी लावतानाची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल, कशा प्रकारे नाचणी लावली जाते, त्यानंतरला भात लावणी कशी केली जाते. नाचणी आणि भात लावण्यामध्ये खूप फरक आहे. सो तो तुम्हाला नक्कीच पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी कशा प्रकारे लावतात. तर बघा हे नाचणी एकदम मस्तपैकी झाले. आणि इथं मखमली बघा कशा उगवल्यात, ह्या एका ठिकाणी उगवल्यात. सो थोड्या मोठ्या झाल्याच्या नंतरला आम्ही काढून दुसरीकडे लावू त्या, म्हणजे आपली शेताच्या बांधाच्या साईडीन मखमली वगैरे लावतो आपण. आणि त्यानंतरला अजून जर बघितलात शेतामध्ये तर इकडं ही काकडीचं वेल आहे. हा दिसतोय ना तुम्हाला, तो काकडीचा वेल आहे. हे 2 काकडीचे वेल आहेत. त्यानंतरला तिकडं जर बघितलं तर भेंड्या आहेत, भेंड्याचं झाड आहे. हे बघा इकडं एक मखमल आहे. त्यानंतरला इथं पुढं भेंड्याचं झाड आहे. पुढं जर बघितलं तर तिथे उडीद पेरलेलं आहे, उडीद. आणि अजून जर इकडं जर बघितलात पुढं तर इथं काकडी पेरलेली आहे. मधून मोकळा आहे, तिथून जातो आतमध्ये. हा काकडीचा वेल आहे. आता छोटा आहे, मोठा झाल्यावर ते पण तुम्हाला दाखवीन. चिबूडचे पण वेल आहेत. सो चिबुडाचे वेल कुठं आहेत काय बघतो. हा बघा, हा चवळी आहे. हा चवळीचा झाड आहे, परंतु याला किडीनी हिची पानं थोडी खाल्ली आहेत, पण जी नवीन येत आहेत ती एकदम व्यवस्थितपणे आहेत. सो त्याच्यामुळे तो पण वेल एकदम मस्तपैकी मोठा होणारच. आणि इकडं बघितलात तर हे चिबूड आहेत. हे बघा, काकडी आणि चिबूडचे वेल ऑलमोस्ट सेम असतात, फक्त थोडाफार फरक असतो. सो त्याच्यामुळे तुम्हाला आता वाटलं असेल की कदाचित ही जी दाखवली दोन्ही पण झाडं ती सेमच आहेत, तरी पण बोलतो एक काकडी आहे, एक चिबूड आहे. सो जास्त काय फरक नसतो. आणि असेच आम्ही शेताच्या बघा इकडं पण भेंड्या आहेत. हे बघा इकडं पण भेंड्या आहेत. आणि इथं भाजी पेरलेली, पण जास्त पाऊस असल्यामुळे भाजी काय उगवली नाही. इथे कुठे कुठे उगवले, हे बघा जास्त उगवली नाही. आणि हा बघा तर बोलतोय की इकडं पण भेंडे लावलेत, या नाचणीच्या बाहेर भेंडे लावलेत. आणि एका साईडला ही बघा कशी चवळी लावले, अशी होल केले आणि त्याच्यामध्ये असा स्पेस ठेवला आहे, म्हणजे याच्यातून जो पाणी येईल ना तो निघून जाईल, जेणेकरून आपल्या भेंडा आणि चवळी लावले त्याच्या बुंदामध्ये जास्त पाणी साचून राहणार नाही. कारण जास्त पाणी साचला तर ते कुसून जातात. सो त्याच्यामुळे अशी उंच केले, उंच भागावर या अशा पेरल्यात. ही चवळीचे वेल आहेत छोटे छोटे. मोठे झाल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवेल एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला इकडं यायला भेटला तर. सो आम्ही असे नाचणीमध्ये बऱ्याचशा प्रकारची म्हणजे बियाणं पेरत असतो नाचणीसोबत. जसं की भेंडं पेरतो, त्यानंतरला काकडी, चिबूड, नंतरला अगदी गवार असते ना त्या पण पेरतो. त्यानंतरला हा जो इकडं नाचणी आता आपण लावणार आहे त्याच्यामध्ये उडीद टाकलेला असतो. सो उडदाच्या शेंगा पण भेटतात आपल्याला. या बघा इकडं काकड्या खूप सारे वेल आहेत. सो हे आता नाचणीमध्ये आहेत ना, ते आपण इकडं जेव्हा लावणी करू तेव्हा ते वेल काढून नाचणीमध्ये किंवा हे आजूबाजूला जे मोठे मोठे काजू दिसत आहेत त्या काजूंवर हे वेल सोडणार आहोत. सो ते लावतो तेव्हा पण दाखवेल आम्ही. तेव्हा नाचणी लावायला येऊ ना तेव्हा ते वेल लावू मोठे झाले तर. नाहीतर मग थोड्या दिवस ठेवू आणि जेव्हा थोडे साधारण मोठे होतील ना तेव्हा लावावे लागतात ते. नाचणी बघा कशी मस्त झाले, एकदम एका लेवलला आले आणि पूर्णपणे हिरवीगार झाले. सो आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघू शकता. पाऊस आज बऱ्यापैकी उठला आहे, कारण मागचे 4-5 दिवस झाले पावसाने कुठंतरी दडी मारले, पाऊस पडतच नाही आहे. हे बघा इकडं कसे ढग आलेत. आणि काही गावांमध्ये लावणी सुरू देखील झाले, आणि परंतु आमच्याकडं अजून काय लावणीला सुरुवात नाही झाली. जर तेवढासा आमच्याकडं हे नाचणी किंवा भात पेरला आहे तो मोठा झाला नाही लावण्यासारखा. कारण एकदम कवळा लावून पण फायदा नाही, कारण जास्त पाऊस झाला तरी पण तो मरून जाण्याचे चान्सेस आहेत. कमी पाऊस म्हणजे ऊन पडतो तर त्याच्यामुळे पण
मरून जाण्याचे चान्सेस आहेत. सो त्याच्यामुळे अजून तरी आम्ही लावणी सुरू नाही केली. इकडं बघा बैलांची कशी नांगरणी चालू आहे. नाचणीमध्ये एकदम जपून नांगर धरावा लागतो इकडं. गाईज आता हा थोडासा राहिला आहे, तो मी जरा नांगर धरतोय. बघूया बैल आपल्याला चालतात काय. अत्तरवा नांगर धरतोय. चला अत्तरवाला बैल घाबरतात. थांबा मीच धरतो, त्याला काय नाही बैल ऐकत नाही. बडा चल 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 एवढा चल एवढा 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 चल 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 हे या 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 हे या या हे चल या हे चल 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 एवढा हा हा हे हो 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 एवढी दगडी आहेत. चल चल दगडी खूप आहेत, त्याच्यामुळे बघा नांगर कसं सारखा सारखा अडकतोय आणि बैलांना पण त्रास व्हायला. चल हा हा अगदी मातीच्या आतमध्ये दगडी आहेत. हे हे चल 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 हे हे तो पण दगड आहे. आवडा ते आतमध्ये दगडी आहेत, त्याच्यामुळे काही समजत नाही. हवडा हे हे चल हे सो गाईज मी धरला होता इथं, परंतु दगड भरपूर आहेत, त्याच्यामुळे मला जरा काही जमलं नाही इथं या कॉर्नरला. सो त्यांच्याकडे दिला रिटर्न अण्णांकडे, तर तेच धरतील. कारण बैल पण खूप कंटाळलेत, तर सकाळपासून असता त्या कॉर्नरला तर धरता आला असता. हे बघा दगडी कशी सारखे सारखे लागत आहेत मध्ये मध्ये. प्रत्येक ठिकाणी आपला थोडा गेलो पुढं की दगड लागतोय. सो त्याच्यामुळे नांगर तुटण्याचे खूप चान्सेस जास्त आहेत. तर त्याच्यामुळे त्यांनीच नांगर धरला आहे. आपण शेतामध्ये धरतो, त्यानंतरला दुसरी एक नाचणी आहे, सो तिकडं जास्त दगडी नाहीत, तर तिकडं पण धरतो नांगर. जिकडं तिकडं दगडीच दगडी आहेत. आता बघा इथं जर पुढे गेलात तर इथं पण दगड आहे त्या इकडं तिकडं दगडी आहेत. अडचण खूप असल्यामुळे मी काय रिस्क नाही घेतले. म्हणजे आता शेवटचा राहिला आहे आणि काय कुठं नांगर तोडली तर परत वांदे होतील. सो त्याच्यामुळे त्यांच्याकडे दिला नांगर. आपला बैल बघा कसा फोटोसाठी खूप उत्सुक असतो. हे बघा जिकडं तिकडं पूर्ण दगडच दगड आहेत. आणि हे बघा इकडं हे गवत रुजलं आहे ना,
इकडे नांगरून झाला होता तरी पण गवत आलाय हे बघा. त्याच्यासाठीच आपण परत एकदा नांगरणी करतोय बेरीसाठी. आज आपली बेर कंप्लीट होईल. ही शेवटची आहे. भाताची झाली, फक्त ही नाचणीची बाकी होती. सो ती आज कंप्लीट होईल. त्यानंतरला मग बैलांना एकदम 4-5 दिवस रेस्ट आणि मे बी ह्या सॅटर्डेपासून आपण लावणीला सुरुवात करणार आहोत. सो त्याच्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील लावणीच्या. फक्त आपल्याला थोडी पावसाने पण साथ दिली पाहिजे. जर आता वरती बघितलात तर पूर्ण निळे इकडे ढग झालेत आणि ऊन पण खूप पडला आहे. सो त्याच्यामुळे पावसाने पण आपल्याला साथ दिली पाहिजे, तरच आपली लावणी सुरू होईल. कारण एवढ्या उन्हातून भात लावून काय खरं नाही भाताचं. कारण ते आहे ते पण जायचं. एकतर ह्या वर्षीच खूप पातळ झालं आहे. आणि हे बघा एकदम भारी वाऱ्याबरोबर डोलतं आहे. आणि आजूबाजूला बघितलं तर ही झाडं मस्तपैकी वारा सुटला आहे. एकदम थंडगार हवा सुटले. मस्त वाटतं आहे ऊन पडला आहे तरी पण. चला हे तर काम आता होईलच एक अर्ध्या तासामध्ये. कारण अर्धा तास यासाठी लागेल की ही दगडी असल्यामुळे एकदम स्लोमध्ये नांगर धरायला लागतो. शेतात तुम्ही बघितलात की ती एकदम फटाफट आपली नांगरणी चालू असते, परंतु नाचणीमध्ये खूप टाईम लागतो. सकाळी अगदी 7:30 वाजल्यापासून 7:30-8ला आपण बैल घेऊन आलो होतो सकाळी. आणि एवढा संपूर्ण परिसर नांगरून झाला आहे. फक्त आता हा थोडासा भाग राहिला आहे. सो तो पण होईल. चला फटाफट नांगरणी करून घेऊया. अरे ठीक. सगळंच बघू शकता. आता नांगरून तर झाला आहे. शेवटच्या 1-2 छोट्याशा फेऱ्या राहिल्या. त्या कॉर्नरला हा कॉर्नरचा साईड थोडा मोठा होता. सो त्याच्यामुळे इकडचा थोडासा नांगरायचा राहिला आहे. फक्त एक छोटासा सर्कल. सो 2 फेऱ्या मारून झाल्या की तो पण नांगरून होईल. हे बघा आता इथल्या इथंच फिरवणार आहेत 2 फेऱ्या. अगदी सकाळपासून बैलांनी खूप मेहनत घेतली आहे. कारण त्यांना पण एवढा वजन घेऊन खूप त्रास होत असतो. सो आता त्यांना घराकडे घेऊन जाऊ, मस्तपैकी पाणी वगैरे पाजू आणि वाड्याकडं नेऊन पेंडा वगैरे खायला देऊ. आणि आज काय त्यांना आता आरामच आहे. आता 4 दिवस तरी आराम आहे, कारण आपली बेर कंप्लीट झाली. सो 4 दिवस मस्तपैकी आराम करतील. त्यानंतरला मग लावणीला सुरू होईल. एक 8 ते 15 दिवस लावणी चालू असते आपली. सो त्याच्यामुळे त्यांना आता खूप मेहनत करावी लागणार आहे पुढचे 15 दिवस. त्यानंतरला मग मस्तपैकी आराम भेटणार. एकदा का गवत मोठा झाला की मग रोज सकाळ संध्याकाळ 2 टाईम त्यांना चरायला सोडणार. हे बघा झालं आहे आपला पूर्ण. आणि बैल सोडायला आपण इकडं एका साईडला घेतो आहे. बैल सोडणार आणि जाणार थेट घराकडे. इकडं यासाठी घेतो की नांगर त्या साईडला ठेवायचं आहे, म्हणून तर आपण या कॉर्नरला घेतो आहे. तिकडं बैल सोडायचे आणि नांगर घ्यायचा. चला तर जाऊया आपण बैलांना घेऊन फटाफट घरी. आता फायनली आपण नांगर सोडला आहे आणि बैलांना घेऊन चाललो आहे अथर्व आणि मी वाड्याशी. आता मग जातेवेळी नदीकडं पाणी वगैरे पाजू. त्यानंतरला वाड्याशी नेऊन बांधून पेंडा वगैरे टाकणार. जातेवेळी बैलांना काही पकडायची गरज नाही लागत, एवढे आपले बैल गुणी आहेत. आता डायरेक्ट वाड्याकडे जाणार ते.
सो हे बघा, मी तर त्याची दोरी पण पकडली नाही, पण तो थोडा नवीन आहे त्याच्यामुळे अथर्वन त्याची दोरी पकडली आहे. जर याच्या मागं असता तर त्याला पण दोरी पकडायची गरज नाही लागत. एकदम मस्त गुणी बैल आहेत आपले, मारत नाही काय नाही कुणाला, शांत स्वभाव त्यांचा, आणि बैल असे पाहिजेत. दोरी वगैरे पकडायची गरज नाही लागत आहे आपल्याला. स्वतः फटाफट जाऊया, त्यांना पाणी वगैरे पाजूया नदीवरचा, आणि नंतरला मग पेंडा वगैरे घालून घरी येऊया आपण. वाडा खूप लांब आहे त्याच्यामुळे थोडा टाईम लागेल तिकडं जाऊन रिटर्न येईपर्यंत. बघा, मी तर दोरी पकडलीच नाही, मस्तपैकी त्या बैलाच्या मागून तो आता चालत जाईल. फक्त दोरी जी खाली आली ती थोडी त्याच्या पाठीवर टाकतो, कारण पायात अडकण्याचे चान्सेस खूप असतात, धडपडायला होईल त्याला बिचारायला. सो दोरी जरा टाकतो वरती खांद्यावर आणि जाऊया. हे बघा, त्याची दोरी पायात अडकते म्हणून मस्त खांद्यावर टाकले शिंगातून, आणि आता चालला येतो. आता काय पायात अडकण्याचे चान्सेस नाही आहेत, जरी अडकली तरी आपण टाकणार आहे वरती. चल, मस्तपैकी चाललेत, दमलेत बिचारे, खूप सकाळपासून काम करत आहेत. खूप स्ट्रगल असतो त्यांचा, 1 महिन्याचा कालावधी जो नांगरणीचा असतो त्याच्यामध्ये त्यांच्या हालत लय बेकार होते. एवढा नांगर ओढायचा आहे, एवढे सगळे शेत नांगरून द्यायचे, खूप बिचारे दमतात. लोकांना काहींना वाटतं की वर्षभर बसून खातात आणि महिना काय झाला, 15 दिवस 20 दिवस नांगर धरली तर, पण त्या महिनाभरात त्यांचा एवढा स्ट्रगल असतो ना, लय बेकार असतं. हाव, दोरी आली खाली, जातो मी जरा, काढतो पायातून तिच्या. चला, तर आपण फायनली पाऱ्यावर आलो आहे, आणि पाऱ्याचा पाणी एकदम स्वच्छ आहे. सो त्याच्यामुळे बैलांना पण पाणी पाजायला तिकडे नेतो आहे. बघूया कोण किती पाणी पितो आहे, रेस लावूया आपण. खूप पाणी पितील, ऊन आहे तर. बघा, तर कोणी खाली घेऊन गेला होता रेडी, आणि आपला गुणी बैल स्वतः जातो आहे. मी काय वरतूनच दाखवतो तुम्हाला. पुढे घे ना त्याला चांगल्या पाण्यात. तर बघा, इथे थोडा पाणी खराब आहे त्याच्यामुळे, हे चल बुडा, चल चल, हे घे पुढं. इथं थोडा पाणी खराब आहे त्याच्यामुळे पुढं नेलं आहे. पुढं जो पर्याचा पाणी जो वरतून येतोय ना, तो पूर्णपणे स्वच्छ आहे. इकडं कदाचित कुणाचे बैल येऊन गेले असतील. हा पाणी बघा स्वच्छ आहे इकडं. सो तिकडंच गेलेत, पाणी पित आहेत मस्त की दोघं. आणि गवारी बघा तिकडं, हो गवारी, हे बघा कसे पाणी पितात. झाला पिऊन? त्याचं झालंय पिऊन पाणी, ह्याचं बाकी अजून. ह्याला लय तहान लागले. चला, पाणी पिऊन झालं की डायरेक्ट घेऊन जाऊ वाड्याकडे. चला, आता आपण फायनली वाड्यांकडे पोचलो आहे. बैलांना बांधूया, पेंडा वगैरे टाकूया, आणि मग जाऊया थेट घराकडे, कारण आता 12 वाजलेत. वाड्याकडे यायला खूप टाईम लागतो, घरापासून थोडा लांब आहे. 10 ते 15 मिनटं तरी लागतातच. बघा आपला वाडा, मागची जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर हा आपला वाडा आहे, ते तुम्हाला नक्कीच माहिती असेल. जर कोणी बघितला नसेल इकडची व्हिडिओ लास्ट टाईमची, तर ती नक्कीच बघा. आपला अथर्व डॉन कशाप्रकारे गुरांची काळजी घेतो, त्यांचा म्हणजे खायला वगैरे कशाप्रकारे देतो, ते नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तो बघा, तो बैल बांधतो आहे तिकडचा. बैलाला बांधायला घाबरत नाही, बिंदास एकदम मालक, कारण एकदम बैलच तसे आपले गुणी आहेत. हा थोडा बांधायला गेल्यावर थोडा मस्ती करतो, थोडा मारायला येतो, म्हणजे इन द सेन्स असं थोडा मान ही करतो, घाबरतो थोडा. सो लगेच बघा बांधायला देत नाही तो, पण असं आपल्याला फाईट बॅक देत नाही तो, फक्त थोडासाच
एक त्याला पण एक भीती असते कुठेतरी की आपल्याला काय करतील लोक. सो त्याच्यामुळे थोडा दहशत त्याची पण दाखवतो. तिकडे बघा टोपला वगैरे सोडतो आहे. हे टोपले आता खूप गरजेचे असतात पावसाळ्याच्या टाईममध्ये, कारण बाहेर जर तुम्ही बघितलात तर गवत मस्तपैकी रुजला आहे. त्यानंतरला भात नाचणी वगैरे पण रुजले. त्याच्यामुळे टोपले हे घातले जातात जेणेकरून आपण गवत वगैरे गुरं खाऊ नये यासाठी हे खास करून घालतात. चला लगेच मी पण ह्याला बांधून घेतो. खायला टाक. त्याला पण अथर्व बांधतोय. ते बघा फक्त मान हलवतो, मारत नाही. हा बैल लात मारतो त्याच्या मागं गेल्यावर. अथर्वने चुकीचे शिकवण दिले त्यांना लाता बिता मारायची. अथर्वसारखाच आहे आवडान. आवडान आहे आवडान अथर्वसारखा. अथर्व पण आपल्या घरात कधी भेटणार नाही, उणगत असतो. व्यवस्थित बांधला नाही काय बघूया. चला चल पेंडे टाक. पेंडे वगैरे घालून झालेत, बरेचसे घातलेत. दिवसभर खातील आता, पाणी वगैरे पण पियालेत. आता जातोय आपण घराकडं. चला चला रे, मस्तपैकी खावा आणि आराम करा. चलो गाईज व्हिडिओ पुढे लवकरच. सो गाईज आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. टेक केअर.